पब्लिक तुफान गर्दी, हालत खराब. सनराइज या काळात बघायला भेटणार नाही कारण आपण मागच्या हातात बघितलं. तर आज संगमनेरवरून आलो होतो बेकरी आणि बेकरीने आम्ही जाणार होतो कोळसुबाईला. गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि मुन्ने आणि मी आणि आपला भाऊ निघालो कोळसुबाईला जायला. आपण बेकरीच्या आधी जाऊन पोहोचलो आणि सिक्युरिटी करून त्याची वाट पाहत बसलो. अर्धा तास एक तास वाट बघून सुद्धा बेकरीचा तपास नव्हता. वाट बघितल्यानंतर भाऊचं 1 तासानंतर विमान लँड झालं. भाऊ उतरला त्याच्यात मोबाईल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. बेकरी व्हिडिओ काढत होतो, मग त्याला म्हणलं थोडं लेक्चर देऊनच टाकू. मग नंतर गाडा भेट झाली. मग म्हणलं आता चला ट्रेक सुरू करू. विषय बेकरी कारण आपल्यासोबत बेकरी. चला मित्रांनो, आज आपण आलोय कळसुबाईच्या नाईट ट्रेक साठी आणि त्याच्यामध्ये बेकरी असल्यामुळे आपल्याला वाघांचा धोका आहे. कारण त्यांना माहित झालंय संगमनेरचा लाडका ब्लॉगर कळसुबाईला आलाय, त्यामुळे आम्हाला जपून चालावं लागणार आहे. ए भाऊ याला धरून आम्हाला नका वाघ धरून. तर चला मित्रांनो, आज खूप मजा येणार आहे कारण आपल्यासोबत खरंच आपले सुयशने लाडके आपले संगमनेरचे ब्लॉगर आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तर ट्रेक करून जाम वाट लागली आणि आपला बेकरी गायब झालाय. तर त्याला शोधावा लागेल. जर तो वरती कुठं अंधारात हरवला काय का वाघ घेऊन गेला त्याला बघावं लागेल. त्याचा आवाज काय आपल्याला अजून येत नाहीये. तो आपल्याला मागे टाकून पुढे गेलाय. म्हणजे विचार करा बेकरी किती बेकरी सापडला बरं का तेव्हा इथे बेकऱ्या सापडला. भाऊ नुसता व्हिडिओ गाडी चाललाय. आता फक्त भाऊला फॉलो करा, भाऊचे व्हिडिओ बघा दानादान आणि सण. हे बघा लाईटी दिसतंय ना, इकडून आमच्या बेकार भाऊनी ट्रेक चालू केला होता आणि भाऊ डायरेक्ट आता पायऱ्यांजवळ आहे. म्हणजे भाऊच्या अंगामध्ये अजून भाऊच्या अंगात स्पायडरमॅन घुसलाय. स्पायडरमॅन मित्रांनो, लोकेशनला पोहोचलो आणि बेकार जाम खुश झाला. आणि बा गँग दमून पार सगळे कपाळात गेलं आणि वरती आले. आणि खरंच मित्रांनो, आज हवा तंग झाली का मला माहित नाही का तंग झाली, हवामानामुळे का या बॅक्टेरियामुळे मला तेच नाही काढलं. पण आता गपचूप भात बनवायचा आहे आणि भात खायचा आहे कारण हे बॅक्टेरियाने मोक्कर दमवलंय. आता इथं नियोजन आता एवढं बेकार चालू आहे ना. पर्या बाय आता फार गाजर कडीपत्त्यात अख्खं झाड तोडून आणलं बाई यांनी. डोबळ्या इकडे वाटाणे सोलाय निघाले. बाबू आखी पिशवी भरून तांदूळ आणलेत बेकारीनी आणि जाळ एवढा बेकार चालू आहे ना. सगळे इथं बेकारच करून राहिले. आता क्या व्हिडिओत बेकार म्हणजे तर विषय खतरनाक आहे. आणि पोरनो आता जेवण बनवायचं नियोजन चालू आहे. टेंट बिंट लावून घेतले आपण इकडे हे भात शिजतोय आणि हे मोकार वाट पाहू राहिले. कावळे कोकाय लागले त्यांचे. मोकार बेकार काम चालू इथं. नुसता भात गरम नियोजन एकदम कडक मस्त बघी भात शिजलाय आणि सगळे तुटून पडले भाताव. विषय हाड डायरेक्ट. मग कसा आहे भात? एकदम खतरनाक बेकार भात आहे. ये बा इधर चुन्या. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 3 आणि बाकीचे कार्यकर्ते झोपवले आणि काही कार्यकर्ते खालून वरती चाललेत. रात्रीचा ट्रेक करणं म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे कसा असतोय रात्रीचा ट्रेक. तर भाऊचा आवाज येतोय बाहेरून बर आणि आम्ही झोपलो आता. वाजले 3. सकाळी उठणार 6 वाजता आणि सनराईज बघायला वरती जाणार. तसा सनराईज उगवतो 7 वाजता. तर आता झोपू आपण. चला गुड नाईट बाय. सकाळी उठलं डायरेक्ट शाकाय उगला. ये बा ये त्याची बाकी गँग एवढे गारटले पर शाकायला आले. का जा रे आप किधर भग रहे हो? ऊपर जागाच नहीं है बैठने के लिए. अरे एवढी थंडी पहिली बार देख रहा हूं मैं. एवढी थंडी नाही होती इधर. तर शेकला बिकलो आणि आता आम्ही निघालो वरती जायला. जाईल एवढी आवाज सुटली का पर मोबाईल मध्ये तुम्हाला हवेचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचल. तर सकाळी आता वाजले 7 पण तुम्हाला काय सनराईज बघायला भेटणार नाही. मागच्याच वीकला मी आलो होतो आणि सनराईज असा कडक बघितला ना, त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवतो. पण आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा कारण आज पब्लिक आली एवढी. तुम्ही पण जाम आणि हँग पब्लिक तुफान गर्दी, हालत खराब. सनराईज या काळात बघायला भेटणार नाही कारण आपण मागच्या हातात बघितलं. मित्रांनो, तुम्ही बघताय खतरनाक गर्दी झाली आहे कारण आपल्या सोबत आहे. मित्रांनो, खरंच खूपच गर्दी झाली आहे आणि मागच्या वीक पेक्षा जास्त गर्दी आहे ह्या वीकला. तर तुम्ही बघू शकता खूप सारी पब्लिक कळसुबाईसाठी विजिट करते कारण क्रेज वाढलाय. कारण सनराईज बघण्यासाठी एवढी धडपड करून वरती यावं लागतंय. 3 तासाचा ट्रेक करून आपल्याला एवढा सुंदर नजारा बघायला भेटतोय. तर त्यासाठी आपण हे केलं पाहिजे नक्कीच कारण आयुष्यात मध्ये काय भेटणार आहे. पब्लिक बघितली मित्रांनो, त्यामध्ये आपले बेकाराचा ड्रोन उडतोय. एकच ड्रोन दिसतोय या ठिकाणी.
आणि पब्लिक तुफान आहे. तर सध्या मित्रांनो सनराईज तर फुल झालाय. तुम्ही पब्लिक बघताय जाम खतरनाक गर्दी आहे. तर कळसुबाईसाठी येत असाल तर लवकर विजिट करा, कारण आता सध्या कळसुबाई सीझन असतो जो मेन तो चालू आहे. तुम्हाला सनराईज एकदम बेस्ट बघायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच आलं पाहिजे. तर चला मित्रांनो, टेंट वगैरे आवरले. वर जायचं का? याड लागलं काय तुला? चला म्हणलं म्हणून म्हणलं रे वाक्याने. हा कर ना, बोल ना. व्याख्या रे बरं का, गरज नाही व्याख्या रे. तर ट्रेक एक नंबर झाला. आम्ही रात्रीचा 12 वाजता वरती पोहोचलो. भात बनवला नाही कम्प्लीट 2 वाजता. याड लागलं काय तुला? 2 वाजता भात खालाय आपण. 2 वाजता 12 वाजता वर होतो. 12 वाजता वरती आलो आणि भात वगैरे शिजवला. ते थोडेफार बॉयलर होते, ते नंतर आले. एक नंबर कार्यक्रम झाला, कारण आपल्यासोबत होता बेक्कर आहे आणि मग त्याचा विषय एकदम हार्ड आहे. तर कळसुबाईला तुम्ही बघितलं भरपूर गर्दी होती. तुम्ही पण येऊ शकता कॅम्पिंग साठी. आणि यायचं असेल तर भाऊ कधी या, नाही तर दुसरे कोणाक ना काय. ऐकलं का? तर चला भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.